Hello, welcome to H1 classes. Today we are doing basics of maths. फर्स्ट आपण सुरू करणार आहोत इंटिजर्सच्या ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन पासून. ठीक आहे. सर्वात पहिले आपण काय करतो, ऑपरेशन्स ऑन इंटिजर्स. सर्वात पहिला काय करूया आपण, सर्वात पहिला एकदम बेसिक पासून सुरुवात करूया, ज्याने सगळ्यांना समजेल. सगळ्यात पहिला आपण आयडेंटिफाय करूया की नक्की कोणतं ऑपरेशन दिलंय, कारण काहींना तेच समजत नाही आणि काय करायचं कळत नाही. आणि त्याच्याही आधी इंटिजर्स म्हणजे काय माहिती पाहिजे, बरोबर की नाही? तर सर्वात पहिला इंटिजर्स म्हणजे काय? एनिवन? इंटिजर्स म्हणजे काय? कौशिक, कमाल आहे, ऐसे ऐसे कौन? पॉझिटिव्ह निगेटिव्ह नंबर्स इन्क्लुडिंग झिरो, बरं ना. झेड ने डिनोट करतात. सेट असा असतो, मायनस इन्फिनिटी डॉट 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 -2 -1 0 1 2 3 डॉट 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 प्लस इन्फिनिटी पर्यंत जातं नंबर, बरोबर आहे. असे नंबर्स असतात, त्याच्यावरती आपल्याला ऑपरेशन्स करायचे आहेत. ऑपरेशन्स म्हणजे काय? तर 4 ऑपरेशन्स आपण सध्या बघणार आहोत. गणितीय प्रक्रिया 4 पद्धतीच्या करणार आहोत. कोणत्या 4 पद्धतीच्या गणितीय प्रक्रिया करणार आहोत आपण? एक आपण करणार आहोत ऍडिशन, सबट्रॅक्शन की सबस्ट्रॅक्शन? सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन, हे 4 ऑपरेशन्स आपल्याला करायचे. चारही ऑपरेशनचा माझा प्रयत्न असेल की या पेजवरच मी सगळं आठवेन, पण ते समजण्यासाठी पहिला आपल्याला एक दोन एक्झाम्पल घेऊन नक्की ते आहे काय ते क्लिअर करून घेऊया. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, सपोज मी पहिलं एक्झाम्पल घेतलं, 3 इंटू -2, 3 इंटू -2, दोन नंबर्स, दोन साईन एकत्र दिसत आहेत, बरोबर आहे. त्याचं मल्टिप्लिकेशन आणि मायनस म्हणून मायनसला काय झालं, ब्रॅकेट टाकला. दोन नंबर्स आहेत आपल्याकडे, कधी कधी नाही टाकत, कधी कधी टाकतात. ठीक आहे. तर इथे करायचं काय आपल्याला, ऑपरेशन काय आहे, कसलं ऑपरेशन आहे इकडे? मल्टिप्लिकेशन. इथे कसलं ऑपरेशन आहे? बरं, मराठीवाले नाराज होतील, म्हणतील आम्हाला काय, आम्ही काय करू, नाचू? तर इथे काय दिलेलं आहे आपल्याला, गुणाकार दिलाय दोन नंबरचा. धन संख्या दिल्यात आणि ऋण संख्या दिलेल्या आहेत. ठीक आहे. ही ऋण संख्या आहे आणि धन संख्या आहे. दुसरं एक्झाम्पल, -5 + 8. तर इथे ऑपरेशन काय दिलंय, ऍडिशनचं दिलेलं आहे. म्हणजेच काय दिलंय आपल्याला, बेरीज दिलाय दोन नंबरची. हे समजतंय? आता सर्वांना समजलं असेल नंबर्स कसे येणार आहेत. अजून काय बाकी राहिलंय, एक डिव्हिजनचं राहिलंय, पण डिव्हिजन मध्ये पण बरंच कन्फ्युजन आहे. आणि एक सबट्रॅक्शनचं राहिलंय. सबट्रॅक्शन मध्ये काय प्रॉब्लेम नाहीये. फॉर एक्झाम्पल, सबट्रॅक्शन जर घ्यायला गेलो तर 8 - 5 असं पण आपण घेऊ शकतो, बरोबर. तर इथे आपल्याला काय दिलेलं आहे, वजाबाकी. डिव्हिजन मध्ये खूप जणांचा प्रॉब्लेम होतो. आपण
सगळं सॉर्ट आउट करायचा प्रयत्न करतो. मॅथ्स मध्ये जे काही प्रॉब्लेम्स असतील, ज्या काही अंधश्रद्धा असतील, ते दूर करायचा प्रयत्न करतो. काही जण फ्लुएंट असतील, काहींना काहीच प्रॉब्लेम नसेल, काहींना कदाचित प्रॉब्लेम असेल, तो त्यांनी त्यांचा समजून घ्यावा आणि क्लिअर करून घ्यावा. काही डाऊट असतील, काही नवीन एकदम वाटत असेल काहीतरी, ते पण तुम्ही विचारायला मोकळे आहात. फॉर एक्झाम्पल मी इकडे लिहिलं 5 डिवाइड बाय 10. आता कोणी बोलू नका. वीर, इथे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये काय येईल? जोरात बोल. 5 न्यूमरेटरला आणि 10. काहींना हे सुद्धा माहिती नसेल की ह्याला न्यूमरेटर म्हणतात आणि ह्याला डिनॉमिनेटर म्हणतात. बरं, त्याने म्हटलं ते बरोबर आहे का? ओके, सोहम म्हणतोय 5 डिनॉमिनेटरला यायला पाहिजे आणि 10 न्यूमरेटरला यायला पाहिजे. टॅग करा, टॅग. सक्षम, तुझं काय म्हणणं आहे? तिथी, काय बरोबर काय चूक? जे लिहिलंय ते बरोबर आहे. हा 5 आहे. 5 डिवाइड बाय 10 म्हणजे काय? 5 ला आपल्याला डिवाइड करायचं आहे 10 ने, म्हणजे 10 डिनॉमिनेटरलाच यायला पाहिजे. बरोबर ना? हा न्यूमरेटर असतो, हा डिनॉमिनेटर असतो. ओके, तर हे काय आहे? डिव्हिजन. हा काय होतात चुका कधी कधी, काय प्रॉब्लेम नाही. तर 10 ने डिवाइड करायचं आहे 5 ला. तर ह्याचा आन्सर काय येतं? हे रिड्यूस करून करावं लागतं. तर ऑपरेशन्स कोणते असतात ते समजलं तुम्हाला? हे काय आहे? मल्टिप्लिकेशन. हे काय आहे? ऍडिशन. हे काय आहे? डिव्हिजन, भागाकार. आणि हे काय आहे? वजाबाकी. तर आता ह्यांचे क्वेश्चन सॉल्व्ह कसे करायचे? मल्टिप्लिकेशन वाले जे क्वेश्चन असतात ना आणि डिव्हिजन वाले, ह्या दोघांना पण रूल सेम लागतो. ह्यांना रूल दोघांना पण एकच रूल लागतो. मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन सॉल्व्ह करताना एकाच पद्धतीने सॉल्व्ह करायचं असतं. कसं सॉल्व्ह करायचं? मल्टिप्लिकेशन असू दे किंवा डिव्हिजन असू दे, थोडस लिहायचं कसं ते मी जरा बघतो. जर लिहूनच देतो. दोघांपैकी एक नंबर मायनस असेल तर उत्तर मायनस मध्ये येतं, असं लिहूया आपण. तर उत्तर मायनस मध्ये येते. बरं, ते म्हणतील इंग्लिशवाले आम्ही काय नाचू? इफ वन नंबर इज इन मायनस, then answer will be किंवा answer will have मायनस साइन. कळलं? एक्झाम्पल. कारण मल्टिप्लिकेशन डिव्हिजन सगळ्यात सोपं आहे आणि काही जण ऍडिशन सबट्रॅक्शनला मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मध्ये मिक्स करून टाकतात. तर तसं नको व्हायला म्हणून पहिला मल्टिप्लिकेशन डिव्हिजनचा देऊन टाकतो. एक्झाम्पल, -5 इंटू 3 किती येणार? तर दोघांपैकी बघा दोन नंबर्स दिसत आहेत. हा एक नंबर आहे आणि हा एक नंबर आहे. पहिला नंबर काय आहे? दुसरा नंबर काय आहे? तर आन्सर काय यायला पाहिजे? मायनस. आणि पाडे येत असतील तर आन्सर पण बरोबर आहे. 5 3 15. ओके. सेकंड एक्झाम्पल, -8 डिवाइड बाय 2. तर -8 डिवाइड बाय 2. 2 1 जा, 2 4 जा.
तर -4/1 दॅट इज -4. तर एक नंबर मायनस होता आणि एक नंबर प्लस आहे, म्हणून आन्सर आला मायनस साइन आलं. तर याच्यामध्ये काही कन्फ्युजन आहे तुम्हाला? 8 इंटू -6, दोघांपैकी एक नंबर मायनस आहे. 8 6 48. ठीक आहे. हा फर्स्ट रूल होता. हा रूल 1. रूल 1 काय? शॉर्ट मध्ये हे एवढं मोठं लिहून दिलंय, पण काहींना एवढं मोठं पण नाही आवडत, त्यांना छोटसच लागतं. तर त्यांच्यासाठी मी इकडे जागा करतो. फर्स्ट रूल काय आहे? मायनस प्लस मायनस किंवा प्लस मायनस मायनस हे नंबर्स असतात. ओके. हा शॉर्ट मध्ये रूल आहे आपला. ज्याला जशा पद्धतीने लक्षात ठेवायचं तसं लक्षात ठेवा. मी तर प्रिफर करतो डायरेक्ट वर्ड मध्ये लिहिणं, त्याने क्लिअर कट आयडियाज मिळते, काही डाऊट राहतच नाही. ठीक आहे. सेकंड रूल काय सांगतो? दोन्ही नंबर मायनस असतील तर प्लस येते. इफ both have minus sign, then कळायला पडलं ना. एक्झाम्पल -3 इंटू -6, दोन्ही पण नंबर मायनस आहेत, तर आन्सर काय येईल? प्लस येईल. स्लो. इकडे फसतात, सगळेजण फसतात बघा. 5 1 जा 5, 5 3 जा 15. आन्सर येतं 1/3. मायनस मायनस प्लस 3 आन्सर नाहीत, 1/3 येतं. चुकलं तुमचं. आताच तुम्हाला सांगितलेलं कसं सॉल्व्ह करायचं. -6 divided by -2. 2 3 जा 6 प्लस 3. असं नसेल समजत तर असं करून करा. आता काय करायचं त्याला? -6 ला आपल्याला डिवाइड करायचंय -2 ने. इकडे 5 ला डिवाइड करायचं होतं -5 ला -15 ने. पण ते पॉइंट मध्ये आन्सर येईल. ठीक आहे. तर तेवढं मला जास्त कन्फ्युज नाही करायचं म्हणजे तुम्हाला आताच. तर हे आन्सर ठीक आहे आपल्यासाठी. मल्टिप्लिकेशन डिव्हिजनचे रूल समजले. तर इकडे शॉर्ट मध्ये काय कळलं आपल्याला? मायनस इंटू मायनस इज इक्वल टू प्लस. तर मल्टिप्लिकेशन असू दे किंवा डिव्हिजन असू दे, रूल सेम. इथे पण मल्टिप्लिकेशन असू दे नाहीतर डिव्हिजन असू दे, रूल्स सेम. एवढं ठीक आहे. आणि मल्टिप्लिकेशन डिव्हिजन समजलं.
आता ऍडिशन आणि सबट्रॅक्शन आपण शॉर्ट मध्ये करू नंतर, पहिला इकडे समजून घेऊ ऍडिशनचं कसं करायचं. कारण रूल पूर्ण लिहू नाही शकत, तिकडे शॉर्ट मध्ये रूल लिहूया आपण. दोनच रूल आहेत, रूल्स ऑफ ऍडिशन दोनच आहेत. पहिला रूल काय सांगतो, पहिल्या नंबर मध्ये आपण दोन्ही पण नंबर काय करूया, एक नंबर प्लस घेऊया, एक नंबर मायनस घेऊया. पहिल्या केसमध्ये रूल 1 मध्ये दोन नंबर असतात. बघा, काहींना अख्खं वर्ड मध्ये लिहिलेलं असतं ते व्यवस्थित समजतं, काहींना ते शॉर्ट मध्ये फक्त साईन बघून समजतं. तर मी दोन्ही पद्धतीने कव्हर करायचा प्रयत्न करतो, जेणेकरून ज्याला जे पाहिजे ते फॉलो करू शकतात. पण हे बेस्ट आहे. दोन नंबर पैकी एक नंबर मायनस असेल तर साइन कडे लक्ष देऊ नका. मग काय करायचं, मोठ्या साइन कडे लक्ष देऊ नका का म्हटलं, उदाहरण देताना सांगतो. मोठ्या नंबर मधून छोटा नंबर वजा म्हणजेच काय, सबट्रॅक्ट करा. मराठी इंग्लिश दोन्ही कव्हर होत आहे. आणि मोठ्या नंबरचे साइन द्या. तर रूल 1 कधी वापरायचा असतो, ज्या दोन नंबर पैकी एक नंबर मायनस असतो तेव्हा. रूल कधी वापरायचा, दोन नंबर पैकी एक नंबर मायनस असेल तेव्हा. तेव्हा काय करायचं, रूल 1 वापरायचा. रूल 1 काय आहे, साइन कडे लक्ष नाही द्यायचं आणि मोठ्या नंबर मधून छोटा नंबर मायनस करायचा. काहींना ही गोष्ट पण पाठ करावी लागते आणि खूप वेळ लागतो. तर आता तुम्ही थोडेसे मोठे झालेले आहेत, 9वी-10वी मध्ये आहेत, थोडे मॅच्युअर झालेले आहेत, ऍटलिस्ट या गोष्टीसाठी, बाकीच्या गोष्टींसाठी नाही. आता तरी या गोष्टी नीट सॉल्व्ह करा. एक्झाम्पल बघा, 5 प्लस -3. मला सांगा दोन नंबर कोणते आहेत, एक 5 आहे आणि एक -3 आहे, एक नंबर मायनस आहे. हे सॉल्व्ह कसं करायचं, तर आपण काय बोललो, हा तर साईन म्हणजे कोणतं साईन, हे मायनस साईन, ह्याच्याकडे नाही बघायचं. मग मोठा नंबर कोण आहे आणि छोटा नंबर कोण आहे, 3. 5 मधून 3 गेले 2 आणि मोठ्या नंबरला साईन काय आहे, म्हणून आन्सर आलं +2. असा कधी विचार केलेला होता तुम्ही, नाही? तर आता याच्या पुढे असं लक्षात ठेवा. बरं, दुसरं एक्झाम्पल घेऊया, -8 +2. मला सांगा दोन नंबर कोणते आहेत, -8 आणि 2. आता तुम्हाला समजेल साइन कडे लक्ष देऊ नका याचा अर्थ काय. आता तुम्हाला सांगितलं की मोठ्या नंबर मधून छोटा नंबर मायनस करा, तर काही जण काय करतील, थोडस एक्स्ट्रा डोकं लावतील. एक्स्ट्रा डोकं लावतील म्हणजे काय करतील माहितीये, ते म्हणतील आम्हाला नंबर लाईन माहिती आहे ना, इकडे जे पॉझिटिव्ह नंबर असतात ते मोठे असतात, इकडे निगेटिव्ह नंबर असतात ते छोटे असतात. -8 सर इकडे आहे आणि +2 इकडे आहे, +2 इकडे आहे, तर दोन नंबर पैकी मोठा नंबर म्हणजे 2 मोठा आहे. म्हणून मी सांगतो साइन कडे लक्ष देऊ नका. कारण काही जण असा विचार करतील, काहींना असते सवय, आणखी मी डोकं लावणार आणि आणखी परफेक्ट करणार. तर जेवढं सांगतो तेवढंच करा, थोडं एक्स्ट्रा डोकं लावू नका. काय करायचं नाहीये ते कळलं,
नंबर लाईन यूज करू नका या केसमध्ये. तुम्हाला प्लेन जे करायला सांगितलंय ना तेच करा. कारण काही जण म्हणतील आम्हाला कंपॅरिझन ऑफ नंबर शिकवलाय, निगेटिव्ह नंबर छोटा असतो, पॉझिटिव्ह नंबर मोठा असतो. मग -1000 घेतला आणि +1 घेतला तरी आपला +1च मोठा आहे सर. तर असं नका करू. ओके. तर या केसमध्ये -8 +2 सांगितलं तर साईनकडे लक्ष देऊ नका. याचा सिम्पली अर्थ काय? ह्या सिम्बॉलकडे दुर्लक्ष करा. हे बघूच नका. 8 मधून 2 मायनस करा. किती आन्सर येतं? 8 मधून 2 मायनस केला का 6 येतं. मोठ्या नंबरला साईन काय आहे? मायनस आहे म्हणून मायनस आन्सर आहे. एवढंच आहे. एवढंच आहे. जास्त डोकं लावायचं नाहीये याच्यामध्ये. -3 +8 दोन नंबर कोणते आहेत? बोलू नका आता. श्रेयस, दोन नंबर कोणते आहेत? दोन नंबर कोणते आहेत? बरोबर आहे. मग मोठा नंबर कोणता आहे? आणि छोटा नंबर? ह्याच्यामध्ये रूल 1 लावायचा की 2 लावायचा आहे? रूल 1. रूल 2 वर गेलोच नाहीये आपण. रूल 1 कधी लागतो? बरोबर आहे. दोघांपैकी एक नंबर मायनस असेल तेव्हा. बघा, एक नंबर मायनस आहे, एक नंबर प्लस आहे. परफेक्ट. रूल 1च लावायचा आहे आपल्याला. मग रूल 1 काय सांगतो? मोठ्या नंबरमधून छोटा नंबर मायनस करा. आन्सर किती येतं? 5. आणि मोठ्या नंबरला साईन काय आहे? तेच आन्सर येणार आहे +5. अजून वेगळा एक्झाम्पल घ्यायची गरज नाहीये. बरोबर आहे? ऍडिशनचा रूल समजला? हा रूल 1 समजला? आता रूल 2 काय आहे? रूल 2 पण एकदम सोपा आहे. रूल 2 काय सांगतोय? नंबर मायनस दोन्ही नंबर मायनस असतील तर दोन्ही नंबरची ऍडिशन करून म्हणजेच काय? बेरीज. दोन्ही नंबरची ऍडिशन करून काय करायचं? मायनसची साईन देणे, द्यावी. वाचून समजलं नसेल एक्झाम्पल देतो. दोन्ही नंबर मायनस असेल आणि मध्ये काय असतं? ऍडिशन. प्रश्न ओळखता यायला पाहिजेत. काही जण मायनस वाल्या क्वेश्चनला पण हाच रूल अप्लाय करतात. प्रश्न कसा ओळखायचा आहे? -5 + -2. तर इकडे काय आहे? हा एक नंबर जो आहे तो मायनस आहे, दुसरा पण नंबर मायनस आहे. पण मध्ये ऑपरेशन बघा काय आहे. म्हणून मी मगाशी ऑपरेशन समजावले तुम्हाला. ऑपरेशन समजावले. तर ऑपरेशन काय आहे? इकडे प्लस आहे. म्हणजे ऍडिशनचा रूल वापरायचा आहे. ऍडिशनचा पहिला की दुसरा? दुसरा का? कारण की दोन्ही नंबर काय आहेत? मायनस आहेत म्हणून. मग सॉल्व्ह कसं करायचं? दोन्ही नंबरची ऍडिशन करायची आणि मायनसचं साईन द्यायचं. ह्याच्यामध्ये छोटा मोठा नंबर बघायचा असतो का? नाही. तर मी जे हे दिलेलं आहे हेच तर लर्न करायचं आहे ना. हेच पाठ करायचं आहे. म्हणजे तुम्हाला आपोआप समजेल काय करायचं आहे. कधी कन्फ्युजन नाही होणार. हे ऍडिशनचे 2च रूल आहेत. त्याच्याने तुम्हाला कोणताही ऍडिशनचा कोणताही म्हणजे काय 2च केस येणार आहेत ना. ऍडिशन समजलं? येस सर. अजून एक एक्झाम्पल घेऊया. -3 + -7 दोन्ही नंबर मायनस आहेत. तर पहिला ऍडिशन करायची आणि मायनसचं साईन द्यायचं. समजलं? हाच रूल का वापरला? कारण दोन्ही नंबर मायनस आहेत. आता जाऊया सबट्रॅक्शन कडे. सबट्रॅक्शन होईल का एवढ्याच्यात? नवीनच घेऊ. पूर्ण स्क्रीनशॉट घ्यायलाच जमेल कोणालाही. सर दिवस नका वेस्ट करू. झाडं वाया जातात. कदाचित रूल 1 रूल 2 खालीच लिही. कारण त्याच्यामध्ये पहिल्या रूल मध्ये आपण सॉल्व्ह नाही करत. आपण दुसऱ्या रूल मध्ये सॉल्व्ह करतो. गोष्ट एकदम सिंपल आहे. सगळ्यात पहिला आयडेंटिफाय करायला शिकूया प्रश्न असतो कसा. लिहायचं काय ते सांगतो. जर
मायनस म्हणजे काय? सबट्रॅक्शनच्या साईन नंतर. मायनस म्हणजेच काय? सबट्रॅक्शन नंतर ब्रॅकेट नसेल ब्रॅकेट तर ब्रॅकेट टाका. ब्रॅकेट मध्ये हाच एकच रूल आहे फक्त. हा पहिला रूल. पहिल्या रूलला आपण आन्सर नाही काढत म्हणूनच बोललो ना. फर्स्ट रूलला आपण आन्सर नाही काढत. दुसऱ्या रूल मध्ये आन्सर काढतो. जो क्वेश्चन आहे तो सेकंड रूल मध्ये कन्वर्ट करतो. गोष्ट एकदम सिंपल आहे. एक्झाम्पल देतो तुम्हाला काय करायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे क्वेश्चन आहे 3 - 8. तर तुम्हाला एकच गोष्ट करायचं आहे. हा आपला मायनस साईन आहे. ओके. इकडे दोन नंबर कोणते आहेत ते सांगू शकतात? 3 आणि 8. -8 नाहीये. जर तुम्ही 3 आणि -8 घेतला तर मध्ये ऑपरेशन काय राहिलं मग? मी काय बोललो कळलं तुम्हाला? दोन नंबर्स कोणते आहेत? 3 आणि 8. मग असा क्वेश्चन जर दिला असेल तर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे? 3 मायनस आणि इकडे ब्रॅकेट टाकायचं. ही फर्स्ट स्टेप आहे सबट्रॅक्शनचा क्वेश्चन सॉल्व्ह करताना. जर मायनस नंतर ब्रॅकेट दिला नसेल तर. अजून एक क्वेश्चन, कारण ह्याच्या पुढे सॉल्व्ह करायचंय. ते सॉल्व्ह कसं करायचं नंतर सांगतो. पण पहिली स्टेप तुम्हाला ही करायची जेणेकरून तुमचं परत कधीही चुकणार नाही. कारण होतं काय? 7, 8, 9, 10, 11, 12 हे 6-7 वर्ष फक्त हे नीट न आल्याने काय होतं? तुम्ही सगळं 9वीचं, 10वीचं, 11वीचं, 12वीचं करतात. शेवटला इकडे असं येऊन आन्सर येतं आणि हेच चुकवून ठेवतात ह्याचा आन्सर. फायनल आन्सर चुकल्यामुळे डायरेक्ट 1 किंवा 1.5 मार्क तिकडेच निघून जातो 3-4 मार्कापैकी. मग एवढी मेहनत काय कामाची जर साधं इंटिजर्सचं ऍडिशन सबट्रॅक्शन येत नसेल तर. म्हणून थोडंसं काळजी घ्या. एकदा तुमची प्रॅक्टिस झाली का तुम्हाला डायरेक्ट पण आन्सर येतील. तर मी त्याला कधीच ऑब्जेक्ट नाही करणार. पण तुम्हाला तुमचा आन्सर चुकत असेल तर स्टेप वाईज अप्लाय करा आणि सॉल्व्ह करा. कधीच चुकणार नाही. आणि तुमचे मार्क्स पण वाचतील जे फार महत्वाचे आहेत. 1 मार्कामुळे 90%, 92% जातात. कधी-कधी 1 मार्कामुळे पहिला दुसरा नंबर येतो आणि कधी-कधी 1 मार्कामुळे फेल होतात. आपल्यावरती तशी कंडिशन येऊ नये. पण अशा गोष्टी होतात. तर तुम्हाला समजलं काय करायचंय? सबट्रॅक्शनचं क्वेश्चन कसं ओळखायचं कळलं? मला फटाफट संपवायचं आहे. टाइम ऑलरेडी बराच झालाय. 5 - 2. आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करायला ना इंटिजर्सचे रूल अप्लाय करायची गरज नाही. कारण मोठ्या नंबर मधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करतोय. ह्याचा आन्सर डायरेक्ट येतं. पण तरी पण तुम्हाला अप्लाय करायचंय तर करा. तुमचा आन्सर चुकणार नाही. टाका ब्रॅकेट. 5 - 2. काही नाही कळत नाही. अरे सरांनी आम्हाला सांगितलं असं करायचं आहे. आम्हाला दुसरीच शिकवलेलं ते गेलं उडत. आम्ही आता असंच करणार. तर तुम्हाला असं करायचं तर करा. चुकीचं नाहीये. किंवा डायरेक्ट आन्सर येतं. मोठ्यातून छोटा नंबर वजा होतो. छोट्यामधून मोठा नंबर वजा होतो का? नाही होत. तर काही जण ह्याचा शॉर्टमध्ये असं लक्षात ठेवतात. छोट्यामधून जेव्हा मोठा नंबर सबट्रॅक्ट नाही होत, त्या सबट्रॅक्शन करून मोठ्या नंबरचं साइन द्यायचं, मायनस साइन द्यायचं. असं लक्षात ठेवतात काही जण. आणि काहींना ह्या डोक्यातच राहत नाहीत. जातं डोक्यातून निघून. मग त्यांच्या घरी सांगायला तर नाही माहित ना मी, की असे कोणी तुम्ही चांगले मित्र असतील, जे दुसऱ्यांना सांगा तरी असं करायचं असतं. असं त्यांच्या घरी सांगायला कोण नाहीये. मग अशा वेळेस तुम्हाला हे जे रूल दिलेले आहेत ते कामाला येतील. आणि तुमचा आन्सर चुकणार नाही. तिसरा अजून एक एक्झाम्पल देतो. 5 - 10. तर इकडे आपल्याला काय करायचंय? 5 - 10 ला ब्रॅकेट टाकायचं आहे. रूल 2 काय सांगतोय? मायनस नंतर ब्रॅकेट असेल तर हा जो मायनस आहे ना, मायनसचे प्लस करा व ब्रॅकेट मधील नंबरचे साइन उलटे करा. मायनसचे प्लस करायचं आणि ब्रॅकेटमध्ये जे साइन असेल, फॉर एक्झाम्पल ब्रॅकेटमध्ये काय साइन असू शकतं? मायनस असेल तर त्याचं काय करायचं? प्लस असेल तर मायनस करायचं. एक्झाम्पल दाखवतो. एक्झाम्पल बघून तुम्हाला लगेच समजेल नक्की करायचं काय आहे. वाचून कदाचित बाउन्स पण होईल कारण जे पहिल्यांदा बघताय त्यांना कळणार नाही.
रूल काय सांगतो, मायनस नंतर ब्रॅकेट असेल तर काय करायचं, आणि हा रूल जो आहे ना तो इम्पॉर्टंट आहे इक्वेशन सॉल्व्ह करताना. जेव्हा इक्वेशन सॉल्व्ह करताना आणि ब्रॅकेटमध्ये 2 किंवा 3 टर्म असतात आणि बाहेर बाहेर मायनसचं साईन असेल तर आतमधले सगळे साईन बदलायला लागतात. 9th स्टँडर्डला पण आहे, 10th स्टँडर्डला पण असे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. त्याच्यामध्ये तुम्हालाही कामाला येणार आहे हा रूल. कळलं? म्हणून हा रूल इम्पॉर्टंट आहे. उलटे करा आणि काय करायचं, आणि ऍडिशनचे रूल वापरा. ऍडिशनचे रूल शिकलो आपण. 2च रूल आहेत. एक नंबर मायनस असेल, एक नंबर प्लस असेल तर सबट्रॅक्शन करून मोठ्या नंबरचं साईन द्यायचं. दोन्ही नंबर मायनस असतील तर ऍडिशन करून मायनसचं साईन द्यायचं. एक्झाम्पल बघू मग तुम्हाला समजेल मी काय बोलतोय. लेफ्ट साईडला ऑलरेडी एक्झाम्पल रेडी आहेत आपल्यासाठी, पण मी अजून एक एक्झाम्पल, 2-3 एक्झाम्पल घेतो म्हणजे तुम्हाला समजेल. 5 - 6 असा जर क्वेश्चन असेल तर अकॉर्डिंग टू रूल ब्रॅकेटच्या बाहेर काय आहे, ब्रॅकेटच्या बाहेर काय आहे, मायनस साईन आहे. त्या मायनस साईनचं काय करायचं, प्लस. तर ह्याचं केलं प्लस. या ब्रॅकेटमध्ये नंबर कोणता आहे, त्याला साईन काय आहे, प्लस. त्याचं काय होईल, आणि आता जर तुम्ही नीट बघितलं तर हा क्वेश्चन कशामध्ये कन्वर्ट झालाय, प्लस मध्ये. प्लसचे रूल वापरा. प्लसचा कोणता रूल लागेल, फर्स्ट रूल लागेल. 5 + -6, 6 - 5 1, मोठ्या नंबरचा साईन मायनस आहे. समजलं. 8 - -10 असं पण असू शकतं ना. ब्रॅकेटच्या बाहेर काय आहे, त्याचं काय करायचं, ब्रॅकेटमध्ये काय आहे त्याचं काय होईल, ब्रॅकेट टाका किंवा नाही टाकला तरी चालेल. ब्रॅकेट टाकायची गरज आहे का, नाही. टाकला तरी चालतो. 8 + 10, आता ह्याच्यात काही इंटिजरची रूल वापरायची गरज आहे का, ऍडिशन सबट्रॅक्शन साधं बेरीज आहे, ऍडिशन आहे. 18 आन्सर येतं. अजून -5 - 2 चारही टाईपचे क्वेश्चन घेतो जे वेगवेगळे दिसतात ते. तर एकदम डोकं लावून ह्याला पण बदलू नका पहिल्या नंबरच्या साईनला. पहिला नंबर असाच राहतो, त्याला काहीच नाही करायचं. आता इकडे ब्रॅकेट आहे समजा, हा आपण ब्रॅकेट वाले करतोय, सेकंड रूल करतोय. मायनसला काय करायचं, प्लस. आतमध्ये काय नंबर आहे, प्लस. त्याचं काय होईल, आणि ऍडिशनचा रूल वापरायचा. ऍडिशनचा रूल कोणता लागेल, पहिला की दुसरा, दुसरा लागेल. दोन्ही नंबर मायनस आहे. 5 + 2 7 आणि मायनस साईन द्यायचा, याच्यामध्ये विचारच करायचा नाही. अजून एक कॉम्बिनेशन लास्ट, -5 - -6. पहिला नंबर असाच ठेवायचा, मायनसचं करायचं प्लस. ब्रॅकेटमध्ये काय आहे, त्याचं काय होईल, -5 + 6. पहिला रूल वापरायचा ऍडिशनचा. 6 मधून 5 गेले 1 आणि प्लस साईन येईल. अशा पद्धतीने रूल अप्लाय करायचा आहे मायनसवाला. कधी ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन असेल तेव्हा काय करायचं, मायनसचा प्लस, आतमधला साईन उलट, आणि ऍडिशनचा रूल वापरायचा. आणि या केसमध्ये असा जर क्वेश्चन दिला असेल तर पहिला ब्रॅकेट टाकायचा आणि मग 3 मायनसचं केलं प्लस, कारण इकडे दुसरा रूल लागणार आहे. ब्रॅकेटमध्ये काय आहे, प्लस 8, त्याचं काय होईल, आणि आन्सर काय येईल, 8 मधून 3 गेले 5, मोठ्या नंबरचं साईन. 5 - 2 सॉल्व्ह कसं करायचं, पहिला 2 ला ब्रॅकेट टाकायचा, 5 - चं प्लस होईल आणि 2 चं काय होईल, आणि आन्सर येईल +3. 5 - 10, 10 ला ब्रॅकेट टाकला, ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन आहे, मायनसचं केलं प्लस, आतमध्ये साईन, -10 प्लस मायनस, -10 मधून 5 गेले 5 आणि मायनस साईन दिलं. अशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आहे. कळलं, येस आहे बघ तिकडे, घे. हे दे बॉटल, दे त्याला, हे घे बॉटल. समजलं तुम्हाला. आता शॉर्ट मध्ये रूल आपल्याला लिहिता येतो का चेक करूया. ऍडिशनचा रूल काय कळला आपल्याला, एक नंबर मायनस असेल आणि एक नंबर प्लस असेल तर साईन कोणाचं द्यायचं,
बिग नंबरचं साइन कोणाला द्यायचं? बिग नंबरचं. आणि या दोघांचं काय करायचं? सबट्रॅक्शन. नंबरचं काय करायचं? सबट्रॅक्शन. हा पहिला रूल आहे. मग तो असं असेल किंवा असं असेल. दोघांसाठी रूल सेमच. आणि दुसरा रूल काय आहे? पहिला नंबर पण मायनस आहे प्लस दुसरा नंबर पण काय आहे? मायनस. तर साइन कोणतं येणार आहे? नेहमी मायनसच येणार आहे. आणि नंबरचं काय करायचं? इकडे नंबर्सचं काय करायचं? आणि इकडे नंबर्सचं काय करायचं? हा तुमचा रूल 1 आहे. हा तुमचा रूल 2 आहे. ओके, समजलं तुम्हाला? तुम्हाला काय डाऊट आहे याच्यामध्ये? थोडं मॉडिफाय करून टाकलं आपण दोन्ही रूल ऍडिशनचे. ठीक आहे. आणि सबट्रॅक्शनचं कसं आहे शॉर्ट मध्ये? तर ते क्वेश्चन घेऊनच करायचं, दाखवायचं की कसं करायचं. ते एकच पद्धतीने अप्लाय करायचं आहे. मायनस नंतर ब्रॅकेट नसेल तर ब्रॅकेट टाका आणि मग मायनसचे प्लस करा, ब्रॅकेट मधील साइन उलटे करा आणि ऍडिशनचा रूल वापरा. बरोबर आहे. मायनस नंतर ब्रॅकेट नसेल तर ब्रॅकेट टाका, ब्रॅकेट असेल तर डायरेक्ट इकडेच जा. आणि ब्रॅकेट असेल तर डायरेक्ट काय करायचं? मायनसचं प्लस करायचं. बस एवढंच आहे. सबट्रॅक्शनचं मी वेगळं काय देऊ शकत नाही तुम्हाला. तुमच्याकडे काय आहे? तर हे आपले इंटिजर्सचे ऍडिशन सबट्रॅक्शनचे रूल होते. समजलं? ऑपरेशन्स काय होते, रूल्स काय आहेत. हे मल्टिप्लिकेशन डिव्हिजनचे रूल्स तुम्हाला इकडेच दिसत आहेत. मल्टिप्लिकेशन डिव्हिजनचे रूल्स तुम्हाला इकडेच दिसून जात आहेत. ऍडिशनचे रूल पण ह्याच्यावरून समजतायत. हा व्हिडिओ मी टाकणार आहे, तर तुम्ही तिकडून बघू शकता. ऍडिशन सबट्रॅक्शन ऍडिशनचे रूल्स आपल्याला इकडे दिसत आहेत. ह्याच्याने आपलं काम होत आहे. सबट्रॅक्शन फक्त सॉल्व्ह करताना तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे? सबट्रॅक्शन मायनस नंतर जर ब्रॅकेट नसेल तर ब्रॅकेट टाकायचं आणि मायनसचे प्लस करायचं, ब्रॅकेट मधील साईन उलटे करून सॉल्व्ह करायचं. आणि ब्रॅकेट असेल तर इकडे यायचंच नाहीये कधी, डायरेक्ट इकडेच जायचंय. ठीक आहे. तर याच्या पुढे कधी चुकू नका. हे फॉर्म्युला बुक मध्ये अपडेट करून ठेवा आणि मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी वेगळे क्वेश्चन देईन, ते मला सॉल्व्ह करून दाखवा. ठीक आहे. रूल्स व्यवस्थित लिहिलेले आहेत. इकडे आज आपण हे थांबू. मला पुढचं पण चालू करायचं होतं, पण ते आता उद्याला करू. लाईक अल्जेब्राइक एक्सप्रेशन्स मधून एक्स फाइंड करणं, हे मला करायचं होतं. नेक्स्ट लेक्चर मध्ये करू.